Okay, we have gathered today to attend the virtual class. Welcome to the SSEC, means Sunshine Spoken English Classes Academy. So आपण आज बघणार आहोत की आपला V1, V2, V3, V4, V5 जो सुरू होता, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला काय माहित पाहिजे, बेसिकली माहित पाहिजे. बेसिक कंप्लीट झाला, बरोबर आहे. आता बेसिक कंप्लीट झाल्याच्या नंतर काय झालं, आपण कम्फर्टेबल झालो, ठीक आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टेन्स जर विचारलं, कोणी काय विचारलं तर काय सांगितलं पाहिजे आणि कसं सांगितलं पाहिजे, कसं ते टेन्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. त्याच्या थ्रू जवळपास जर आपल्याला जास्तीत जास्त क्लास अटेंड करायची सवय नसतो, कुठला पण, बरोबर आहे, क्लास अटेंड करायची सवय नसतो, तर काय होते की इंटरेस्ट ठेवून जर क्लास अटेंड केला तर काय होते, तुमचा जो जवळपास ग्रॅमर राहते, जे ग्रॅमर क्लासला तुम्ही अटेंड करता, बरोबर आहे, ग्रॅमर क्लासला तुम्ही अटेंड करता जवळपास, तर त्याला फक्त इंटरेस्ट ठेवून आपण करतो, पण तात्पुरता तो ग्रॅमर क्लासचा जो नॉलेज आहे तेथपर्यंतच फक्त लक्षात राहील, बरोबर आहे, तिथपर्यंतच फक्त लक्षात राहतो. पण जास्तीत जास्त जर लक्षात ठेवायचं आहे तर त्याला क्लासवर्कही करावं लागेल आणि सर्वच त्याला रूल्स फॉलो करावे लागतील. सो I mean say to you, all students keep attention now today, because all students will be comfortable to attend our grammar class. Okay, I am satisfied. I am satisfied, but students, their thoughts will not become satisfied, because its reason combine their mindset is will be free from your negative sense and another thoughts. It is not important, it is false for them thoughts and their thoughts. Okay, you can understand me? Okay, so आज आपण बघणार आहोत आपला जो V1, V2, V3, V5 आणि V4, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपलं कोणतं झालेलं होतं, अक्वेंट, बरोबर आहे. तर V1, V2, V3, V4, V5. आता जड आहे, V1 का असते, V2 का असते, V3 का असते, V4 का असते आणि V5 का असते, आपण बस थोडक्यामध्ये बघितले होते ना, आपला पण सुरू झाले. आणि हे जे सुरू आहेत V1, V2, V3, V4, V5, हे जे V1, V2, V3, V5 हे सुरू आहेत, ज्याला सफिक्सला जो V1 असतो, जो V2 मध्ये ईडी सफिक्स लागते एंडिंगला, बरोबर आहे, आणि V3 ला पण ईडी लागते, जो आहे इरेग्युलर वर्क का रेग्युलर वर्क, जे आपण आज शिकत आहोत ते का शिकत आहोत, रेग्युलर वर्क. ओके, we are learning today previous sessions to until today. Okay, this our class in regular work, and to convert V2, V3, V4 and V5 from V1. Okay, so we have the one word acquire means adding. Acquire म्हणजे मिळवणे. acquire म्हणजे काय होते, मिळविणे. acquire म्हणजे मिळविणे, बरोबर आहे. आता acquire म्हणजे मिळविणे, त्याचा V2 काय होईल बेटा, acquired. स्पेलिंग सांगा, ACQUIRED. ओके, आणि V3 काय होईल बेटा, acquired. सेम होईल, बरोबर आहे, ACQUIRED. ओके, acquired. V4 काय होईल, acquiring. कसं होत आहे, acquiring. ओके,
सिंपल आहे अक्वायरिंग, त्याचं प्रोनाउन्सिएशन बरोबर आलं पाहिजे. काय होते अक्वायरिंग. ठीक आहे अक्वायरिंग. V5 का होईल लिहित चला इकडे V1 टाकितला V1 टाकायचं चला ते करून आणायचं मग. ठीक आहे हा क्लासवर काय ऑनलाईन वाल्यांसाठी पण क्लासवर आहे सर. acquires V1 फक्त लिहायचं. V1 मधलं काय लिहायचं पहिले acquire. रेग्युलर वर्ब सोपे आहेत. V2 करणे पहा जसा मी तुम्हाला सांगितलं की V1 दिला आपल्याकडे जास्त वेळ नाही, अजून वर्ड आहेत 500-600 वर्ड बघायचे आहेत आपल्याला. बरोबर आहे रेग्युलर प्लस इरेग्युलर सिंपल्स आहे. बरोबर आहे. पण याच्यामध्ये V1 जो देतो तुम्हाला शब्द इंग्लिशचा आणि मराठीतला वर्ड तो समजण्यासाठी तो लिहायचा. म्हणजे कालच्या पिरियडला आपण 2 दिवस बघितलं की V1 to V2 कसं होते, V3 आणि V4 आणि V5 कसं होते. ओके याच्यामध्ये अक्वायर आहे अक्वायर्ड अक्वायरिंग अक्वायर्स. ओके ओके you are able to interest to take my class today now. Yes. Okay very awesome. Yes. Very gorgeous. So you have the interest, your interest will be become from your thoughts to in gorgeously and to attend my class as interestingly, so to gaining my knowledge as perfect 100%. Am I right or not? Yes. Yes, because your thoughts. Okay you are gaining knowledge today now. You are gaining na. Yes. I wanted to tell something about your thoughts. Okay so because without thoughts any person can't understand it. No. Okay so continue with me. Okay so acquire म्हणजे काय झालं होतं मिळवणे. acquired काय आहे V2, acquire काय आहे V3, acquiring काय आहे V4 आणि V5 काय आहे acquires. ओके सो देन नंतर आता कोणता आहे आपल्याकडे सब वर्ड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की दुसरा आहे ऍक्ट. ऍक्ट म्हणजे काय होईल. ठीक आहे हा ऍक्ट म्हणजे काय होईल जेव्हा मी सांगेन तुम्हाला तेव्हा माहित होईल तुम्हाला. बरोबर आहे. म्हणून काही गोष्टी माहित नसतात तर ते आम्ही तुम्हाला सांगतो. ऍक्ट म्हणजे बेटा काय होते ऍक्ट म्हणजे काय होते बेटा काय होते ऍक्ट म्हणजे काय होते ऍक्ट म्हणजे ऍक्ट म्हणजे सिंपल आहे की ऍक्ट म्हणजे काय होते ऍक्ट म्हणजे कृती करणे. ऍक्ट म्हणजे कृती करण्यामध्ये एखादी ऍक्शन. बरोबर आहे. ऍक्ट म्हणजे कायदा पण होते. हा ऍक्ट जो आहे याचा अर्थ कायदा पण होते तो पॉलिटिकल सब्जेक्ट सोबत रिलेटेड झाला. पण इंग्लिशचा रिलेटेड शब्द ऍक्ट म्हणजे त्याचा मेन काय कृती करणे. कृती करणे म्हणजे का ऍक्शन. यू आर ऍक्शन sorry you are acting in front of any big celebrities other any acting and you will be showing your action. You will be showing your action so you will be able to shows your action. That is called the act. means action म्हणजे का कृती करणे. म्हणजे कृती करणे म्हणजे नक्कल करणे. ओके तर कृती करणे म्हणजे नक्कल करणे. ओके तर काय झालं हा का होईल तर तुम्ही सांगा आता. हा ऍक्ट लिहून टाका पहिले मग ते क्लासवर तुम्ही घरी करा. ठीक आहे ऍक्ट म्हणजे कृती करणे. ऍक्ट म्हणजे कृती करणे. याचं काय होईल ऍक्टेड. काय होईल जसं प्रोनाउन्सिएशन येते तसं तो तिकडे काय होते ते बघायचंच नाही. ऍक्टेड सिंपल काय हा काय होईल ऍक्टेड येत आहे. काय होईल ऍक्ट ऍक्टेड काय होईल ऍक्टेड झालं ऍक्टेड. हा बिफोर काय होईल ऍक्टिंग. आलं लक्षात. ऍक्टिंग म्हणल्यावर लक्षात येते म्हणजे हा ऍक्टिंग शब्द काय झालेला बेटा वारंवार पसरला. तसाच सनशाईन स्पोकन इंग्लिश क्लासचं नाव पसरव इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या विभागामध्ये गडचिरोली विदर्भामध्ये. बरोबर आहे. तसंच नाव पसरेल केव्हा होईल ते तुमच्यावर आहे. तर तुम्ही माझ्याकडून नॉलेज घेता तर त्यांना जो कोणाला ट्युशन लावायचं असेल
कोणी क्लास अटेंड करायचा असेल तर सरळ सांगायचं स्पोकन अँड स्पोकन इंग्लिश क्लासेस अवेलेबल आहेत. कुठं? गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर 4 ब्रँचेस आहेत आपले. काही कमी आहे का? विदर्भ म्हणल्यावर 4 ब्रँचेस सांभाळणे काही साधी गोष्ट आहे नाही. चला आपण कंटिन्यू विथ मी नाव. हा आता ठीक आहे. आता मला सांगा ऍक्ट हा V1 आहे तर याचा V4 कसा होईल बेटा? त्याला आपले सूत्र माहित पाहिजे V1 प्लस ing. पटलं? V1 प्लस ing. आता कुठे बेटा इथं V1 घ्या म्हणते बरोबर आहे. V4 चा फॉर्म्युला काय म्हणताय की बाबा V4 जर आपल्याला तयार करायचा असेल तर V4 चा फॉर्म्युला आपल्याला रिमेंबर करावा लागेल. रिमेंबर कुठं करू आपण? जर V4 चा जर फॉर्म्युला काय V1 प्लस ing आहे ना, मग इकडे काय होईल? ऍक्ट होईल. इकडे ing येईल म्हणजे काय झालं? ऍक्टिंग. आता तसंच आहे V5 चा स्ट्रक्चर काय बेटा? V1 प्लस yes बरोबर आहे. दॅट्स करेक्ट. दॅट इज सेट. ओके. आणि घाबरायची जरूरत नाही. हरीश सर तुमच्या सोबत आहे. आय एम युअर इंग्लिश टीचर अँड टू freely independently to ask any question about the English grammar and specialize in English. Okay, in English. Okay, and then act. What is act? It is a V1. And to how to convert to the V5? How to convert into the V5? To remember firstly is structure, and then convert wise. Then convert formula wise means which is formula? V5's formula. We have the formula of V5. V1 plus IS or ES or yes means काय होईल इथं? X म्हणजे काय होईल? इथं का Y आहे का? नाही आहे. SH CH XOZ वगैरे आहे का? नाही आहे. जर असतं तर त्याचं ES लागला असता बरोबर आहे. आता दोनही लागत नाहीत म्हणजे का लागेल बेटा? X म्हणजे याचा प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे का भाऊ? आपण X म्हणजे बरोबर आहे का? बरोबर आहे. आपलं कधी चुकलंच नाही कारण आपण आपला नियम पाळतो आणि त्याच्या नियमानुसार हे करतो. विदाउट जर एक्स्ट्रा नियम लावला तर होईल का आपला? नाही होणार. बरोबर आहे. हा तर इथं ऍक्ट लिहिलं तुम्ही समजलं. नेक्स्ट आपण वळू बरोबर आहे. हा ऍक्टच्या नंतर या ऍड ADD काय होईल? ADD V5 सॉरी V4 V5. ओके. दुसरा आहे ऍड. काय आहे? ऍड म्हणजे काय होतं बेटा? ऍडिंग करणे म्हणजे मराठीमध्ये सरळ भर घालणे म्हणजे मिळवणेस झालं. ऍडिंग करणे. ओके. भर घालणे. ओके. ऍड म्हणजे भर घालणे. आता V2 काय होईल याचा? समजलं? इज इट व्हेरी इझी? इज इट ट्रू ऑर नॉट? ओके. इकडे काय होईल? ऍडेड. V4 काय होईल? ऍडिंग होईल ना बेटा. V1 प्लस ing ना. V4 चा फॉर्म्युला काय? V1 प्लस ing. कुठे V1? इथे आहे. आता V1 काय म्हणते? V1 मला घ्या कुठं? V4 मध्ये बरोबर आहे. V4 च्या स्पेस मध्ये घेतलं त्याला ing फॉर्म लावला का झालं? ऍडिंग. सिंपल आहे. ठीक आहे. V5 आता V5 का होईल? ऍड्स. समजलं? हा चला हा पटकन लिहिले जरा पण फास्ट मूव्ह कारण जमाना वारंवार सांगतो मी दररोज पिरियडला स्लोचा जमाना राहिलेला नाही. स्लोचा जमाना राहिलेला आहे का? नाहीच ना. बरोबर आहे का? नाही. मला सांगा कोणता वेळ आपल्यासाठी कोणता प्राणी देते? कोणता पर्सन देते? कोणत्या व्यक्तीकडे आज वेळ आहे का? म्हणून आपण आपल्या विषयाकडे वळू. आणि ऍडच्या नंतर काय बेटा? ऍडच्या नंतर काय आपला? ऍडमायर. काय? ऍडमायर बरोबर आहे. आता ऍडमायर म्हणजे काय होते? कौतुक करणे. आता कौतुक करणे म्हणजे काय माहिती? उदो करणे. कौतुक करणे म्हणजे का? उदो करणे. हा ठीक आहे. आता उदो करणे म्हणजे का? मराठी पहा आपल्याला कधी काय होते आपल्याला समजत नाही. या वर्ड वरूनच समजतो ना आपण.
ऍडमायर, चला बघूया आपण आता याचं स्पेसिफिकेशन थोडंसं काढू, कारण प्रत्येक वर्डचं काढायला लागेल तेव्हाच इंग्लिश समजेल, बरोबर आहे. विदाऊट जर असं कोणताही वर्ड देऊन दिला समजून दिला, अरे ऍक्वायर म्हणजे पण व्हिडिओ नव्हते, ऍड म्हणजे पण व्हिडिओ नव्हते, पण कुठे कोणता का वापरायचा हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा मी सांगेन तेव्हा का होईल तुम्हाला परफेक्टली माहिती होईल ना. हा बरोबर आहे. आणि विदाऊट जर मी V1 प्लस V3 जर करीन विदाऊट जर रूल्स ना तर जमेल का? नाही होणार. तर त्यासाठी आपल्याला इथं जो आपला ऍडमायर बेटा आहे, ऍडमायर म्हणजे काय म्हटलं बेटा आपण? कौतुक करणे. समजा एखादी कार्यक्रम झाले कौतुक करणे, आणि एखादी मुलगा छानसा स्पीच दिला, आणि एखादी जर काही आपल्याला त्याला सांगायचं राहिलं का, एखादी जर छानसा एखादी डान्स वगैरे कोणी केला, अरे एखादी समजा 5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे, डान्स वगैरे केला मोठ्या माणसासारखं, काहीतरी मोठं काम केला डान्स वगैरे, आणि त्या फंक्शन मध्ये काय म्हटलं जाते त्याला बक्षीस देताना याचं मी कौतुक करतो, म्हणजे काय झालं त्याचा मान सन्मान होतो बेटा. त्याला एक कौतुक करणे म्हणजे त्याचं का उदो करणे. आता हा उदो करणे का, उदो करणे म्हणजे हे आपली मराठी लँग्वेज झाली, शुद्ध मराठी लँग्वेज. उदो करणे म्हणजे कौतुक करणे होते, आणि कौतुक करणे म्हणजे काय? ऍडमायर. बरोबर आहे. ओके, आय एम ऍडमायरिंग युअर टॅलेंट, युअर बॉक्सिंग. ओके, आय एम ऍडमायरिंग युअर टॅलेंट इन युअर बॉक्सिंग. So it is sentence true or not? True, because I am admiring, no? I am admiring it. I am admiring about it. So admire means कौतुक करणे. समजलं? admire समजलं ना? ओके. रट्टा मारायचा नाही. हा, admire म्हणजे सर म्हटले कौतुक करणे. हा म्हणून समजलंच नाही तर वापरायचं कसं तुम्ही? समजलं तर वापरायला कसं आहे? तर तशा वेळेस समजायला लागते. रट्टा मारण्यावाला हिशोब नाही. तुम्हाला माहिती आहे ना? ऍडमायर म्हणजे कौतुक करणे, बरोबर आहे. पण रट्टा जर मारला तर होईल का? समजणार नाही. ते तुम्हाला नंतर सांगतो. रट्टा मारा मला एक जो आठवलं, पण असू द्या. इंग्लिश ग्रामरचा कधी रट्टा मारायचा नाही, त्याला समजून घेतलेला जो वर्ड आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल तो. ओके, V2 का होईल? ऍडमायर्ड. ठीक आहे. V3 का होईल? ऍडमायर्ड. हा झाला, ऍडमायर्ड झाला. आता V5 का होईल बेटा? V5 का होईल? V5 का होईल? सरळ येता, कधी उलटा यायला लागते, बरोबर आहे. सरळच नाही होत, बरोबर आहे ना. कधी उलटा यायला लागते. म्हणून मी म्हटलं की V5 का होईल? ऍडमायर्स. बरोबर आहे. V5 का होते? ऍडमायर्स. फुल्ली कॉन्फिडंटली सांगा तुम्ही, बरोबर आहे. अरे जेव्हा V1 आहे ना, V2 V3 V4 V5, बरोबर आहे. जेव्हा V1 आहे समजत आपल्याला, समजलं येतं का आहे? सरळ V4 आहे ना, येतं V5 आहे. स्पेस, we do not have the space to handle and control this space for the V4 and V5. So it is comfortable to understand to everyone. Okay, who are looking my online class video with offline? Okay, we continue with me. So what is the formula V4? V1 plus ing. Okay, in your native language, V1 plus ing means V1. Where is V1? Admire. ठीक आहे. आता मला सांगा, याचा ऍडमायर तर आपण लिहिलो, एक नवीन प्रोसेस. ऍडमायर तर आपण लिहिलो, पण ऍडमायरच्या शेवटी इथं एंडिंगला कोणता सफिक्स आहे? ई. आता जेव्हा आपण आयएनजी फॉर्म वापरतो तेव्हा हा कट होते. काऊन कट होते? कारण एनजी जर काटला तर आयचाच मिनिंग ई मध्ये कन्व्हर्शन राहते ऑलरेडी. त्याच्यामुळं आपण डायरेक्टली ऍडमायरिंग लिहितो, तर कोणाकोणाला माहिती नसते का बाबा रे आपण ऍडमायरिंग वापरत आहोत, बरोबर आहे. ठीक आहे, आपण ऍडमायरिंग वापरत आहोत ना, बरोबर आहे. पण ऍडमायरिंगचा जो ई आहे, ईचाच वॉवेस आहे. ई हा वॉवेसचाच कनेक्शन मिनिंगफुली असते. हे कोणाला माहिती? बेसिकली अंतरचं पॉइंट्स आपण घेतो. पहा, सिंपल आहे. अजून सांगतो तुम्हाला का होईल. इथं का होत आहे? ऍडमायर होता, बरोबर आहे. आता ऍडमायरिंग कसं होईल? इथं आपण डायरेक्ट हे नाही लावू शकत, कारण वॉवेल समोर वॉवेल्स येते का? नाहीये, चुकल. पण त्याचा मिनिंग एकत्र आहे, म्हणून का होते? आयचाच मिनिंग ई मध्ये आहे आणि ईचाच मिनिंग आय मध्ये आहे, म्हणजे सेम सिमिलरिटी. त्याचं मिनिंगफुल काय? सिमिलरिटी आहे.
त्याच्यामुळे काय होते, हा जो ई सफिक्स आहे कटून त्याच्या इन स्पेस मध्ये इन्स्टेड ऑफ मध्ये का लागते, इथं आयएनजी लागते, म्हणून काय होईल, ऍडमायरिंग होते. तो समजलं. आता याच्या ठिकाणी बघा, आता लाल अक्षरामध्ये जर समजलं, आता याचं थोडं स्पेस पाहू. ठीक आहे, थोडं स्पेस. ऍडमायर पहा का होत आहे, का होत आहे याच्यामध्ये. V1 घेतलं, कुठे V1, ऍडमायरिंग. का होत आहे, ऍडमायरिंग. आता मला सांगा V5 का होईल, त्याला पण V1 घ्यायच लागते. विदाउट V5 बनेल का V1 नाही बनणार. तर का होईल इथे, का होईल, ऍड मायर्स. आता ठीक आहे, ऍडमायर झालं. लिहिले तुम्ही ऍडमायर, पटकन लिहायचं, जसं मी लिहिलो तसं लिहून टाकायचं V1 मध्ये पटकन. मग आपण कन्वर्ट करायचं, हा तुमचा होमवर्क राहील सोबत सोबत, आणि लर्न पण होत आहे. बरोबर आहे. इज इट ट्रू, आय सेड यू. ओके, तर कंटिन्यू करायचं. ओके, चला दुसरा आपला शब्द, दुसरा शब्द कोणता, दुसरा शब्द कोणता बाबा आपला, अडॉप्ट. बरोबर आहे, का होईल, अडॉप्ट. हा पटकन लिहायचं बुकामध्ये. अडॉप्ट म्हणजे का, दत्तक घेणे. माहित आहे तुला, अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. ओके, अडॉप्ट, ADOPT, अडॉप्ट. अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. दत्तक घेणे म्हणजे काय, अडॉप्टेशन करणे. समजा एखादी पेट अॅनिमल आहे, समजा एखादी आपल्याला इच्छा असते, कोणाच्या घरामध्ये इच्छा असते की एखादी अॅनिमल्स त्याला काय करावं, अडॉप्टेड करावं, स्वतःच्या घरामध्ये त्याला पालन पोषण करावं, म्हणजे अडॉप्टेशन. म्हणजे अडॉप्टेशन हा नॉन फॉर्मेशन झाला, त्याचा वर्क का होईल, का होईल, अडॉप्ट. अडॉप्ट म्हणजे का होईल, V2, हा V3, V4, V5, V3, V5, adopts. Slowly speaking. Okay, so हा अडॉप्ट आहे बेटा. याचा V2 का होते, सर्वांना माहित झालेला आहे. इट इज व्हेरी इझी टेक्निक टू कन्वर्ट V2, V3, V4, V5 फ्रॉम हरीश सर. ओके, अडॉप्टेड का होईल, अडॉप्ट नाही होणार, का होणार, अडॉप्टेड. हा इकडे का होईल, अडॉप्टेड. ओके, इकडे का होईल, अडॉप्ट. इकडे का होईल, अडॉप्ट. दुसरा कोणता आहे, कोणता वर्ड राहील, सेम तोच करायला लागेल. जेव्हा मी सांगेन तेव्हा माहित होईल, कन्फ्युज व्हायचं नाही. लक्ष तिकडे पाहिजे, कुठे पाहिजे, बोर्ड कडे. ऍडवाइस. आता ऍडवाइस म्हणजे का, उपदेश करणे, सल्ला देणे. बरोबर आहे, ऍडवाइस. आता ऍडवाइस म्हणजे CE वाला तो अलग झाला, आणि ऍडवाइस म्हणजे उपदेश करणे, म्हणजे हा सल्ला देणे म्हणजे अलग झाला. मी सजेशन. ओके, मी सजेशन. पटकन लिहायचं, ऍडवाइस. चला घ्या पटकन. ओके, ऍडवाइस का होता है, ऍडवाइस, AD, ऍडवाइस. ऍडवाइस. ओके, ऍडवाइस म्हणजे सल्ला देणे, सल्ला देणे. ठीक आहे, ऍडवाइस म्हणजे उपदेश करणे, सल्ला देणे. म्हणजे आता का होईल, V2 का होईल, ऍडवाइज्ड. का होईल, ऍडवाइज्ड. माझा प्रोनाउन्सिएशन कसा आहे, ऍडवाइज्ड. ओके, का होईल, ऍडवाइज्ड. का होईल बेटा, ऍडवाइज्ड. ओके, अँड V4 का होईल, ऍडवाइजिंग. का होईल, ऍडवाइजिंग. V5 का होईल, advices. Where is your concentration? To concentrate on it. Okay, firstly you concentrate, because this is my speed teaching you. You don't handle it with my continuous speeding with to teach you. Okay, you can understand me. I am saying you. I said you to remember, don't forget it. Okay, to continue with me. Advice wrote down in your notebook. Okay.
So continue with me. Next word. Which is the next word? Agree. Agree means what is agree? सहमत होने. I agree with your statement means agree. I use this agree means with simple present tense, subject plus V1 or V5 plus other word. It is very easy technique to identify the structure of simple present tense. Okay, so agree. ठीक आहे. आता हा तुमचा ए, हा तुमचा जी आणि हा डबल आर ई म्हणजेच काय झालं? ऍग्री. ऍग्री म्हणजे काय होते बेटा? सहमत होणे. एखादी माणूस म्हणतो ना कोणत्या कार्यक्रमात, मी तुमच्या विधानाशी सहमत आहे. मोठे मोठे जे शब्द राहतात मराठीतले, आपल्याला तेच नाही माहिती राहत त्याचा अर्थ, आणि इंग्लिश मध्ये जाऊन मोठे मोठे शब्द वाचायचे प्रयत्न करतात लोक. पहिले हे तर शब्द वाचा, लँग्वेजला समजा, मग लँग्वेजला जर समजाल तेव्हाच तुम्हाला इंग्लिश समजेल ना. कारण प्रत्येक इंग्लिश लँग्वेजचा जो वर्ड कसा राहतो? हायर लँग्वेजचा राहतो. म्हणजे इंग्लिश हायर लँग्वेजची असेल, हायर लँग्वेजचा वर्ड तुम्हाला इंग्लिशचा त्याचा मिनिंग जर मराठीत समजत असेल तेव्हाच तुम्हाला इंग्लिश समजेल. मग सरळ सरळ 100पैकी एकच गोष्ट, मराठी तुम्हाला समजली तर इंग्लिश समजेल, नाहीतर समजणार नाही. बरोबर आहे? कारण मराठी इझी आहे का? नाही, कठीण आहे. इंग्लिश इझी आहे. केव्हा होईल तुमची इझी इंग्लिश? जेव्हा तुमची मराठी तुमची इझी होईल तेव्हा. म्हणून ऍग्री म्हणजे काय? सहमत होणे. ओके, का होईल याचा V2 का होईल? का होईल? ऍग्री. ठीक आहे, ऍग्री. ठीक आहे, ऍग्री. ओके, हा का होईल इकडे? ठीक आहे, आला ऍग्री झाला ना. हा, इकडे का होईल? समजलं? काही डाऊट? एनी डाऊट? हा, आता ठीक आहे. डबल ई, हा जर डबल ई काढला, ठीक आहे, आता विषय पकडला आपण. ठीक आहे. हा, आता मला तेच वाटत होतं की कोणी काय बोलेल. बरोबर आहे. हा जो डबल ई आहे, जर हा मी एक जर ई मिटवला, ऍग्री, काही आहे प्रोनाउन्सिएशन? नाही. म्हणजे डबल ई मिटवला आपण, बरोबर आहे, आणि याचे डबल ई मिटवून जर आय जर लिहिला ऍग्री होत आहे. म्हणजे तो ऍग्रीकल्चरचा तो का झाला? ऍग्री झाला. पण हा का आहे बेटा? वर्ब आहे, तर त्याच्यासाठी हा डबल ई येण्याचा आहे. समजला विषय? समजला? आणि याच्यामध्ये हा जो डबल ई आहे आणि फॉर्म करताना वॉवेल्सच्या समोर 3 वॉवेल्स आले ना, म्हणजे डबल ई आला आणि त्याच्या समोर आय आला. बरोबर आहे. पण त्याच्या समोरचा जो हा डबल ई काय आहे? कटत कम नाही, असं येऊ शकते, असं येऊ शकते, असं येऊ शकते. ऍग्रींग, पण तो चुकीचा आहे. जो वर्ड आहे इंग्लिश ग्रामरच्या जन्मापासून बनलेला, तो तसाच ठेवा लागेल. बरोबर आहे. कारण काही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपण रेग्युलर वर्ब शिकत आहोत, पण इरेग्युलर वर्ब असे आहेत का त्याला आपण ईडी लावू शकत नाही. कारण ते त्याचं बनवलेलं प्रोनाउन्सिएशन, कारण प्रोनाउन्सिएशन आधी या वर्डचं बनलेलं आहे ना. प्रोनाउन्सिएशन जर मी मिटवीन तर काय होईल? ऍग्री. ई काटेन, हे काटेन. ठीक आहे, ऍग्री होईल विदाउट. मग येतं जर असं आहे ऑलरेडी आयएस आहे, मी का वापरलंस तुम्ही? आयएनजी लागला असता का इथं? इथं जर आय असता तर लागला असता का आयएनजी? मग आयएनजीचा प्रकार कुठे होता? डबल ईच्या समोर लागेल. समजल? ऍग्री. बरोबर आहे. कारण तो ह्याचा डबल ई काऊन कटत नाही, त्याच्यामुळे तो जन्मापासूनच बनलेला आहे. म्हणजे प्रोनाउन्सिएशन त्याचा ऑलरेडी बनता ना ऍग्री. तो कशाला कटे? प्रोनाउन्सिएशन आपल्याला खराब करायचं आहे का? नाही, त्याच्यामुळे तो काय होईल बेटा? ऍग्री. AGREEING, ऍग्री म्हणजे ऍग्रीज. V5 कटत आहे? V5 कटत आहे का? V5 कटत का नाही? कटत आहे म्हणजे का? V5 हा रॉंग होत आहे का? सर का म्हणताय इकडे? मग V4 कटेल. बरोबर आहे. इकडे पाहायचं आणि इकडे पाहायचं, सर्वांचा फरक. याचा प्रोनाउन्सिएशन बदलला की V2, V3, V4 पासून पूर्ण V5 पूर्ण खतम होऊन जाते. प्रोनाउन्सिएशन आपल्याला लोड आहे. प्रोनाउन्सिएशन रॉंग करायचं का आपल्याला? नाही, तो ऑलरेडी जन्मापासून बनला आहे. त्याच्या जो जसा वर्ड बनला ऍग्री, तर त्याच्या म्हणून म्हणतो इंग्लिश ग्रामर एवढा इझी नाही अंडरस्टँडिंग साठी. बरोबर आहे. इंटरेस्ट ठेवा, एकच गोष्ट इंटरेस्टच ठेवा, आणि याला चांगल्यावरून पहा. त्याचा ऑलरेडी इंटरेस्ट आहे. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीचं नाव ऑलरेडी बनलेलं आहे जन्मापासून, बरोबर आहे, त्याचा रोहित आहे, त्याला राहुल म्हणलं तर चालेल का? नाही ना. सेम तसाच आहे.
मग ऑलरेडी मग याचा कनेक्शन मग चेंज करायला पाहिजे होतं, पण आपल्या हाताखाली आहे का? नाही आहे. तर ते काय होते, जसं बनलं आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण मिटवू शकतो का? नाही. त्याच्यासाठी काय होईल, तो ऍग्रींगच होईल. ओके, कंटिन्यू आपला वर्ड. ओके, झालं पूर्ण लिहून? हा. दुसरा आहे लिहा अलाउ. दुसरा कोणता आहे? अलाउ. ALLOW. दुसरा कोणता आहे? अलाउ. अलाउ म्हणजे नो नो नो. हा, अलाउ म्हणजे आपले स्कूल एखाद्या शाळेत बघा, तो आपण जात असतो, त्या भिंतीवर लिहून असते इंस्ट्रक्शन डू नॉट अलाउड एंटर विदाउट एनी परमिशन. बरोबर आहे? डू नॉट अलाउड विदाउट एनी परमिशन. अलाउ म्हणजे परमिशन. बरोबर आहे? परवानगी. अलाउ म्हणजे परवानगी, परमिशन. ओके, समजला? म्हणजे काय होईल? अलाउ म्हणजे परवानगी घेणे. बरोबर आहे? आता परवानगी घेणे म्हणजे हा थोडासा ऑड वाटते शिकवताना, पण परवानगी घेणे म्हणजे परवानगी देणे घेणे म्हणजे ते सर्व आले तिथंच. बरोबर आहे? हा ऑड वाटते. बरोबर आहे? फुल इंग्लिश वाल्या मुलांना समजत नाही, कारण त्यांची लँग्वेज इंग्लिश ऑलरेडी मध्ये असते, पण त्यांना अलाउ मध्ये जर सांगितलं आणि त्याच्यापेक्षा जर भारी वर्ड सांगितलं नाही समजत. मग त्यांना फक्त बेसिक इंग्लिश, स्पोकन इंग्लिश, जसं CBSE ICSE च्या वरचा जो अभ्यासक्रम आहे नागपूरच्या पुराणातील, ICSE च्या पेक्षा अदर आहे. ते ख्रिश्चन लोक त्यांचा एज्युकेशन, फॉरेनर एज्युकेशन आपल्या नागपूरला आहे, विदर्भामध्ये. तो जो जास्ती हायर एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये असे वर्ड असतात. हेक्टिक, हायर. हेक्टिक म्हणजे काय होते, हे हायर लँग्वेज. हेक्टिक म्हणजे माहिती आहे? कडक. हेक्टिक म्हणजे कडक असणे. आय एम हेक्टिक टुडे फ्रॉम युअर नेगेटिव्ह थॉट्स. मी बहुत कडक आहे तुमच्या नकारात्मक विचारासोबत, म्हणजे काय आहे, बहुत कडक आहे. सो आय एम नॉट हेक्टिक. ओके, म्हणजे बहुत असे वर्ड्स आहेत त्याला आपण हे करू शकतो. बरोबर आहे? असो, विषय आपला जो दिला आहे तो आपण घेत आहोत. आणि याच्यामध्ये अलाउ म्हणजे काय होतं बेटा? परवानगी देणे. आता असं जर सांगितलं त्याला, शोभते का परवानगी देणे? नाही, असं शोभते का? पण तो लँग्वेज आहे बेटा, आपल्याला सांगायला लागते. पण काही लोक याला काय करतात, त्याला दुर्लक्ष करतात. अरे पहिले मराठीची लँग्वेज आहे त्याला तर समजा, मग काय करा, इंग्लिश मध्ये कन्वर्ट करा. अलाउ, तर याचा V2 का होईल? अलाउड. V3 अलाउड. ठीक आहे? V3 अलाउड. V3 का होईल? अलाउड. आणि V4 का होईल बेटा? अलाउइंग. जो जसा येत आहे तसा, जसे मी नियम शिकवला हो, जर विदाऊट जर तुम्ही शिकवण्याच्या बाहेर जर एक्स्ट्रा रूल जर वापरले तर मग समजा गेले वाया. बरोबर आहे? अलाविंग, कारण मी जे नियम बनवलेला हो, मी नाही बनवलेला हो, जो जसं अभ्यासक्रम बनवलेला आहे तुम्हाला फक्त समजून घेण्याचा, माझा ऍज अ ट्रेनर म्हणून ऑफ इंग्लिश सब्जेक्ट. ओके, ऍज अ ट्रेनर म्हणून अलाविंग. ठीक आहे? याचं का होईल मग? समजलं? दुसरा वर्ड कोणता आहे बेटा आपला त्याच्यानंतर? अमास. ठीक आहे? अमासही म्हणतात त्याला, अम्यासही म्हणतात, अम्यासही म्हणतात. अम्यास. ठीक आहे? काय होतं? अम्यास. ठीक आहे? तर त्याचे प्रोनाउन्सिएशन आहे, त्याचं ऍक्सेंट मध्ये कन्व्हर्शन होते. बरोबर आहे? तर काय होते, ऍक्शन मध्ये सुद्धा कन्व्हर्शन होत असते. ठीक आहे? तर जवळपास जर बघितलं याच्यामध्ये कोणता आहे बेटा? दुसरा कोणता आहे? कोणता म्हटलं मी? अम्यास. ठीक आहे? अम्यास म्हणजे साठविणे. बरोबर आहे? अम्यास म्हणजे साठविणे. आता याचा V2 का होईल? अम्यास. V2 का होईल? अम्यास. V4 का होईल? अमेझिंग. ओके, नो, डू नॉट रीड अमेझिंग. ओके, कधी कधी काय होते, यसचा उच्चार जी पर्यंत जाते. बरोबर आहे? त्याचा जर कन्सोनंट आणि व्हॉइस जर प्रोनाउन्सिएशन शिकायचं असेल तर ऍक्सेंट झाला. इंटरनॅशनल लेवलवर ते फॉरेनर ऍक्सेंट बोलतात, प्रोनाउन्सिएशन त्याला ऍक्सेंट म्हणतात. ठीक आहे? अमेझिंग, सॉरी अमेझिंग नाही, अमेझिंग होईल का? नाही, अमेझिंग होईल. जसा V1 चा प्रोनाउन्सिएशन अमेझ, 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 अमेझिंग, अमेझेस.
का होईल अमॅसेस. अमॅसेस. बरोबर आहे, अमॅसेस. बरोबर आहे, अमॅसेस. का होईल इथं डबल एस पाहिजे. बरोबर आहे, एकदा आपण रिपीट करू. सॉरी फॉर दॅट. हा, अमॅसेस. बरोबर आहे, म्हणजे साठविणे. साठविणे. ठीक आहे, एकदा आपण रिपीट करू. अमॅसेस. ठीक आहे, अमॅसेस. का होईल अमॅसेस. इथे का होईल V2 मध्ये ED. हा, व्हेरी गुड. बरोबर आहे, अमॅस्ड. अमॅस्ड. हा, का होईल इथं अमेझिंग. का होईल इथं अमॅसेस. अमॅसेस. बरोबर आहे, लिहा. झालं. हा, आता दुसरा वर्ड घेऊ आपण. V1 कडे बघायचं. V1 जर आला तर तुमचा बरोबर होते. ठीक आहे, आता दुसरा वर्ड जो मी म्हटला की AMAZE म्हणजे काय होते बेटा अमेज. म्हणजे काय होते आश्चर्यचकित. आश्चर्यचकित होणे मीन्स सरप्राईज. आश्चर्यचकित होणे. ओके, अमेज, अमेझिंग. ठीक आहे, V2 का होईल अमेज. ठीक आहे, V3 का होईल अमेज्ड. ओके, V4 का होईल अमॅझिंग. अमेझिंग. ठीक आहे, V5 का होईल अमॅस. का होईल V1 कुठे आहे अमेजेस. का होईल अमेजेस. ठीक आहे, लिहा. गल लिहून. का होईल आश्चर्यचकित. आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित होणे. ठीक आहे, झाला. हा, आता दुसरा पाहू आपण. बरोबर आहे, आता याच्यानंतर दुसरा आहे कंटिन्यू विथ मी नेक्स्ट वर्ड. विच इज द नेक्स्ट वर्ड. सो our next word is amuse. Amuse means करमणूक करणे. AMUSE म्हणजे अम्यूज म्हणजे करमणूक करणे. AMUSE म्हणजे करमणूक करणे. आता करमणूक करणे म्हणजे सांगायला लागेल का. करमणूक करणे म्हणजे सांगायला लागेल का. एखाद्याला गमत नसणे म्हणजे करमणूक करणे ना. एंटरटेनिंग करणे, करमणूक करणे. ओके, यू कॅन अंडरस्टँड मी अबाउट इट्स मीनिंग विथ मी दिस वर्ड. ओके, सो व्हॉट इज V2 ऑफ अम्यूज. Amused. Okay, amused. Amusing. Amusing. Very good. Amuses. Amuses. Nice. Continue. हाँ, झालं. हाँ, नेक्स्ट वर्ड अनॉय म्हणजे त्रास देणे. का होईल अनॉय. नेक्स्ट वर्ड म्हणजे अनॉय. अनॉय म्हणजे त्रास देणे. ANNOY. ठीक आहे, लक्षात ठेवा वाय आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे का होईल त्रास देणे. का होते अनॉय म्हणजे त्रास देणे. ठीक आहे, ठीक आहे. आता पहा याचा का होईल V2 का होईल का स्पेलिंग NO काय लागेल ID लागेल का. काय लागेल काय लागेल. जेव्हा मी सांगेन तेव्हा तर माहितीच होईल, पण ऑलरेडी शिकवलेलं आहे तुम्हाला. सांगा काय लागेल. अरे बेटा सिंपल आहे. ठीक आहे, असे जे वर्ड असतात सिंपल सिंपल काय बा आधीच म्हणतो मी की V1 कडे बघा. बरोबर आहे, सिंपल सा एक टेक्निक. V1 मध्ये अनॉय. ठीक आहे, जसा आपल्याकडे एक पहिल्यांदा घेतलेला होता अ कंपनी.
घेतलेला होता आपण. हो. याच्या शेवटी वाय आहे, हो. बरोबर आहे. याच्या शेवटी वाय पण याच्या शेवटी वाय आहे. पण इथं आयडी लागेल का कन्फर्म आहे का नाही? पण इथं आयडी लागते का? चला लावूनच बघू ना. जो होईल तो पाहिले जाईल, नंतरची गोष्ट आहे ना, बरोबर आहे. जे होईल तो पाहिले जाईल, नंतरची गोष्ट आहे. पण पाहू प्रोनाउन्सिएशन बनते का. प्रोनाउन्सिएशन बनत असेल तर वर्ड स्पेलिंग त्याची कशी असो, प्रोनाउन्सिएशन मधला विषय खतम. ठीक आहे. स्पेलिंग त्याची कशी असो, बरोबर आहे. आता कोणी कोणी काय म्हणतात स्पेलिंग कशी असली तरी चालते. मग मला सांगा निमोनियाच्या स्पेलिंग मध्ये पी पासून सुरुवात का होते? निमोनियाच्या स्पेलिंग, निमोनिया जो राहते ना बिमारी, त्याचं नाव आहे निमोनिया. निमोनियाच्या स्पेलिंग पासून एन ना सुरुवात व्हायला पाहिजे ना. मग पी पासून सुरुवात केली होते. पी पाहिले सायलेंट आहे. मग तो लेटर कोणताही हो, बरोबर आहे. प्रोनाउन्सिएशन बनला विषय खतम. प्रोनाउन्सिएशन बनला विषय खतम. पण इथं प्रोनाउन्सिएशन बनताय का? अनॉइड, अनॉइड बनताय, बनताय का? बनताय नाही. अनॉइड कारण अनॉइड, अनॉइड येतही वॉवेल्स, येतही वॉवेल्स, येतही वॉवेल्स. का होईल? मग सरळ सरळ का व्हायला पाहिजे? इथं का व्हायला बघा पाहिजे. आता पहा, आता येतं काऊन नाव सिंपल सा गोष्ट आहे. ठीक आहे. काऊन होत नाही, विषय आला ना, विषय आला की नाही, बरोबर आहे. आता याला मला सांगा IED लागत काऊन नाही, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आता V5 चा स्ट्रक्चर काय म्हणते, थोड्यासाठी आपण V5 थोडासा बघूया की याच्यामध्ये V5 चा स्ट्रक्चर काय. V1 प्लस IES ES और यस. ठीक आहे. बघितलं आपण घेतला V1, आपण काय घेतला V1 घेतला. V1 च्या लास्टला बघा V1 हाय पण V1 होता स्टार्टिंगला. ठीक आहे. V1 घेतला, त्याच्या शेवटी आपण ED लावायचा प्रयत्न करतो. पण ED लागत आहे का? नाही लागत आहे. IED लागत आहे का? नाही लागत आहे. पण कारण का नाही लागत आहे? त्याचं प्रोनाउन्सिएशन बनत आहे का? नाही बनत आहे. कारण का नाही बनत आहे की वावेल्स जो आहे, ठीक आहे, असा जो वाय वाईज येणारा वर्ड जो आहे, म्हणजे ज्या V1 च्या वर्ड मध्ये लास्टला एंडिंगला जर वाय असेल, बरोबर आहे, वाय तर आहे, समजलं. जो V1 आपण घेतला त्याच्या शेवटी काय बेटा वाय तर आहे, पण त्याच्या बिफोर मध्ये कन्सोनंट जेव्हा असेल तेव्हाच का लागते बेटा IED लागेल नाही तर V2 मध्ये, बरोबर आहे. पण V5 करताना काय लागेल इथे IES लागेल, बरोबर आहे. पण इथं IED लागेल का? मग इथं IED लागेल. कसं लागेल? कारण त्याच्या समोर तो कन्सोनंट आहे. कोणता कन्सोनंट आहे? ओ हा कन्सोनंट आहे का? ओ हा कन्सोनंट आहे. AEIOU, AEIOU, हा AEIOU. ठीक आहे. आता थोडसा याच्यामध्ये बघूनच घेऊ आपण. आता विषयच निघाला आहे, ठीक आहे, विषय निघालाच आहे तर थोडं आपण बघूनच घेऊ. ठीक आहे. आणि बघायलाच पाहिजे, कन्फ्युजन इतकं आहे, बरोबर आहे. आता या दोन अंतरामध्ये असं पहा, ठीक आहे, येतच कन्फ्युजन होते. म्हणून हाच बेसिक समजत नाही तर टेन्स का समजणार आहे ना. तर टेन्स मध्ये जर एखादी जसा जर वर्ड आला तर समोरचा समजेल का? नाही. तर सरळ पहा बेटा, याच्यामध्ये जड का आहे, इंग्लिश का जड म्हणजे कोण शिकवेल तर तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जर भेटेल तर शिकवणं तुम्हाला समजणार नाही. इथं प्रॅक्टिकल बघू आपण. काय अनॉय, बरोबर आहे. अनॉय हा एक वर्ड, हा V1 झाला. दुसरा V1 कोणता आहे? अकंपनी. याच्यामध्ये अंतर काय आहे अकंपनी. अकंपनी म्हणजे संगत करणे, अनॉय म्हणजे त्रास देणे, समजला. आता मला सांगा याला जर V2 बनवायचा आहे तर का होईल? कसा होईल? आधी V1 ला बघावं लागेल. V1 च्या शेवटी जर Y आहे, बरोबर आहे, V1 च्या शेवटी जर Y आहे तर का होईल? V1 च्या शेवटी जर Y आहे तर IED तर लागेल. जसं आपण V5 चा प्रश्न पकडू. चला ठीक आहे, बरोबर आहे. तसाच V2 आपण करून बघू, बरोबर आहे. आता अकंपनीला जर V5 बनवायचा आहे, बरोबर आहे. आता अकंपनी जो वर्ड आहे त्याला V5 कसा बनवतील? बनवा बरं. अकंपनीज, बरोबर आहे. ठीक आहे. का होईल? अकंपनीज. येतं IS लागला,
बरोबर आहे, पण तिथं आयईडी आणि आयएस काऊन नाही लागत? चला तिथं जर आपण म्हटलो तर आयई आणि इथं आई फक्त यस आणि डी लागला, डी लागला म्हणजे V2 आणि V3 झाला, आणि यस लागला म्हणजे काय झाला, V5 झाला. समजला? आता याच्यामध्ये पहा, यस आयएस लागत आहे म्हणजे का होत आहे इथं, का होत आहे, का होत आहे, पण इथं आयएस लागतच नाही ना, कारण डबल वॉवेल्स आणि याचा मिनिंग आपल्याला खराब करायचा आहे का नाही, म्हणजे वॉवेल वाईस ठेवा लागेल मग. बरोबर आहे, तर त्याच्या म्हणूनच का आहे, एक रिझन आहे की असा जो V1 राहते, V1 मध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ड मध्ये बघायचं, जे असे वर्ड राहतात V1 चे असे डिफरंट वर्ड राहतात, तर वर्डच्या एंडिंग मध्ये काय बेटा वायता आहे. चला आपण म्हटलं V2 जर बनवायचं असेल तर आयडी लागेल, V5 जर बनवायचं असेल तर आयएस तर लागेलच लागेल. फरक समजला? आता फरक समजण्याच्या मध्ये आयडी लागेल केव्हा, V2 आणि V3 बनेल, पण V5 जर बनवायचं असेल तेव्हा काय लागेल, आयएस लागेल. दोघांचा मिनिंग सारखाच येईल. V5 आणि V2 V3 बनवताना पण फरक काय आहे, वायच्या आधी इथं आयडी काम नाही लागत आणि आयएस काय, कारण काय माहित आहे का, वायच्या आधी इथं का आलेलं आहे, ओ. हा ओ का आहे, AEIOU. वॉवेलच्या समोर वॉवेल्स आला तर होत नाही, लक्षात ठेवायचं, कारण वायच्या बिफोर मध्ये काय आहे, काय आहे, वायच्या बिफोर मध्ये काय आहे, ओ. हा ओ का आहे, वॉवेल्स आहे, त्याच्यामुळेच का लागत नाही तर बेटा आयएस आयडी नाही लागत V2 आणि V3 करताना, आणि V5 करताना आयएस लागत नाही. कारण का, जो V1 असे डिफरंट वर्ड असतात त्याच्या एंडिंगला V1 मध्ये पाहायचं, वाय तर आहे, त्याच्या बिफोर मध्ये जर कन्सोनंट असेल असा कंपनी वर्ड सारखा, तेव्हाच काय लागेल बेटा इथं आयएस, आणि याचा V2 करताना काय लागेल, इथं काय लागेल, आयडी लागेल. बरोबर आहे, समजलं? फास्ट मूव्हर. बरोबर आहे. विषय कोणता होता, V1 मध्ये काय बघितलं आपण, अॅनॉय, हाय V1 आणि हाय V1 आहे, पण येतं आयडी लागते का V2 करताना, आयएस लागते का V5 करताना, कारण काय नाही लागत, सिंपल्स आहे, कारण वाय आपण बघितला, वायच्या बिफोर मध्ये वॉवेल्स आहे, AEIOU. बरोबर आहे, म्हणून तो आयएस आणि आयडी लागत नाही. कारण का, कारण त्याचा मिनिंग आपल्याला प्रोनाउन्सिएशन खराब करायचा आहे का नाही. समजला? एवढा बेसिकली डीप मध्ये आपण जातो, इन डीपली. बरोबर आहे, पण समजणे वाल्याला समजत नाही. बरोबर आहे, इंटरेस्ट ठेवून जर पाहिला, बिलकुल मन लावून जर पाहिलं, इंटरेस्ट ठेवून, तर बरोबर होते. आणि एवढा डीप मध्ये कोणी सांगत नाही दुनियामध्ये, वर क्लासेस घेतात, सोडून देतात. बरोबर आहे, का नाही बघितलं. हा विषय कोणता होता. आता दुसरा V1 चा गोष्ट करू आपण. दुसरा V1 कुठे आहे, अ कंपनी. फरक कोणता होता पहा, आपण पूर्ण याचा चीरफाड करूनच सांगितलं. बरोबर आहे, अनॉय, आता अ कंपनी. आता काही जर सोचले, ठीक आहे, काही जर विचार करत असतील, काही जर सोचले असतील, ठीक आहे, अनॉय मध्ये वाय आहे, अनॉय हा वर्ड आहे, सरळ असे जे वर्ड्स असतात त्याच्या वेळेस मला आठवण करा की सर का म्हटले होते, का सरळ V1 मध्ये काय आहे, V1 मध्ये काय आहे, अनॉय आहे, आणि कॉम्पिटिशन कोणासोबत चालतं, अनॉय आणि अ कंपनी सोबत. बरोबर आहे. आता आपला क्वेश्चन काय होता की अनॉय मध्ये शेवटी वाय आहे. सर तुम्ही म्हटले होते की V1 चा V5 आणि V2 V3 करताना, बरोबर आहे, V1 मध्ये बघायचं, ठीक आहे, V1 मध्ये बघितलं आपण अनॉय, त्याच्या एंडिंगला वाय आहे, तर तिथं वाय काढून काय लागेल, V2 V3 करताना आयडी तर लागेल, पण इथं का नाही लागत आहे, कारण वायच्या बिफोर मध्ये काय आलेला आहे, वॉवेल्स आलेला आहे. तो वॉवेल्सच्या समोर वॉवेल्स राहील का, नाही राहणार, कारण त्याचा मिनिंग काय होईल, चेंज होईल. समजला? आणि दुसरा, आता इथं काऊन लागत आहे आयएस ना आयडी, अ कंपनीचा V2 V3 होते, कारण त्याच्या अ कंपनीमध्ये ACCOMPANY. समजला? ACCOMPANY. त्याच्या एंडिंगला काय आहे, वायता आहे, पण इथं कसं लागत आहे, आयएस पण लागत आहे, V5 पण कन्वर्ट होता आणि V2 आणि V3 पण कन्वर्ट होत आहे. तो कसा, कारण वायच्या बिफोर मध्ये काय बेटा, कन्सोनंट आहे, वॉवेल्स नाही. मूर्ख व्यक्ती शिकवेल का, नाही तर लक्षात ठेवायचं, ज्या V1 मध्ये ज्या शेवटी जास्तीत जास्त काय होत असेल, ज्या V1 मध्ये कोणताही वर्ड येत असेल त्याच्या शेवटी जर वाय असेल, वायच्या बिफोर मध्ये जर कन्सोनंट असेल, तेव्हाच आयडी V2 आणि V3 करताना लागते, आणि V5 करताना काय लागेल, आयएस लागेल. कारण का त्याच्या वाय आहे, वायच्या बिफोर मध्ये काय येईल, कन्सोनंट येईल, तेव्हा आयएस आणि आयडी लागेल,
आणि बिफोर मध्ये जर वॉवेल्स असेल वायच्या तर लागेल का? नाही लागणार, कारण त्याचा मिनिंग चेंज होते. वारंवार सांगा, त्या लक्षात ठेवायचं. अजून 2-3 वर्ड आपण बघू, मग आपला सेशन खतम होईल. ओके, यू कॅन अंडरस्टँड इट, डोंट फॉरगेट. ओके, आय विल आस्क अ क्वेश्चन अबाउट इट टू टुमॉरो अवर सेशन्स. ओके, हा. Okay, how to convert to look it? Okay, so okay, again V1, V2, V3, V4 and V5. Okay, हा. सो कोणता होता आपला? अनॉय. समजलं आता पूर्ण? समजलं ना? हा. अनॉय म्हणजे का बेटा? त्रास देणे. आला आपला पूर्ण कंटिन्यू होत नाही. ओके, अनॉय म्हणजे काय होते? त्रास देणे. हा, तर याचं काय होईल मग? सड आता लागेल का? वावेलच्या वाय काढून आयडी लागेल का? नाही, कारण त्याच्या बिफोर मध्ये काय बेटा? वावेल्स आहे. काय आहे? वावेल्स आहे. मग त्याला जर सांग कसं ठेवा लागेल? अनॉइड. बरोबर आहे. मग दुसरा V2 का होईल? V3 का होईल? अनॉइड. ठीक आहे. V4 का होईल? जसं आहे तसं, भ्यायचं नाही. ते तिकडे काय होते नाही, सर जसे सांगितले तसे भ्यायचं नाही, कारण नियमच तसा आहे. मी म्हणतो का वाय काढून आय दिलावा? नाही, सरळ जसा आहे तसा, कारण इथं चेंजेस नाही. तर आपल्याला मिनिंग बदलायचं आहे का? नाही. तर वायच्या समोर इथं वायच्या समोर आयडी आला का, तर आपण बदलवणार होतो कोण? कारण त्याचा मिनिंग बदलवणार आहोत का? नाही. त्यासाठी आपल्याला आय इंग्लिश ठेवावं लागेल. इथं काय होईल? समजलं? लिहा. झाला ऑनलाईन लिहून? ओके, दुसरा वर्ड घेऊ आपण. 4-5 वर्ड घेऊ, मग आपण खतम करू. ओके, अनाउन्स. लिहा, अनाउन्स म्हणजे जाहीर करणे. तुमच्या शाळेमध्ये एखादी प्रोग्राम होऊ द्या. एखादी प्रोग्राम होऊ द्या आणि एखादी तुमच्या प्रिन्सिपलने जर डिक्लेअर केले की मी अनाउन्स करतो आज की आपल्या शाळेमध्ये एक प्रोग्राम आहे. अनाउन्स करतो म्हणजे बेटा म्हणजे का? अनाउन्स करतो म्हणजे का? जाहीर करणे म्हणजे मोठा वर्ड आहे. पहा, इंग्लिश किती इझी आहे समजण्याला आणि मराठी किती कठीण आहे. म्हणून म्हणतो मराठी पहिले समजा, मग इंग्लिश इझिली समजते. बरोबर आहे. जाहीर करणे, अनाउन्स. जे मोठे अवॉर्ड फंक्शन होत राहतात त्याचा ना, दिस अवॉर्ड गोज टू, असे दिस अवॉर्ड अनाउन्स फॉर दिस पर्सन, असं म्हणतात ना ते. सिमिलॅरिटी. अनाउन्स इथे काय होईल मग? अनाउन्स. ठीक आहे. इथे काय होईल? अनाउन्स. का होईल? अनाउन्स. इथे काय होईल? अनाउन्सिंग. सर V1 बघायचं. V1. ठीक आहे. अनाउन्सिंग. का होईल? अनाउन्सिंग. का होईल इथं? अनाउन्सेस. का होईल? अनाउन्सेस. सरळ कन्फ्युज व्हायचं नाही. क्लिअर झाला? माइंडसेट बरोबर आला इंटरेस्टिंगली. तसंच होते. ठीक आहे. हा दुसरा वर्ड कोणता बेटा? आन्सर. आन्सर म्हणजे उत्तर देणे. ठीक आहे. आन्सर म्हणजे सर्वांना माझ्या सांगायची जरूरत नाही. ठीक आहे. लिहा, आन्सर ते स्पेलिंग का? काय? ANSWER म्हणजे उत्तर देणे. का देणे? उत्तर देणे. तुमच्या याला आन्सर देणे म्हणजे आय आन्सर माय सर, आय आन्सर माय टीचर. ओके, हा. काय होत आहे? आन्सर्ड. ओके, आन्सर्ड. बरोबर आहे. V3 का होईल बेटा? V3 का होईल? आन्सर्ड. V4 का होईल? आन्सरिंग ना. V4 का होईल? आन्सरिंग. समजलं? प्रत्येक एक बेसिकली पॉइंट सांगत, एवढा कोणी सांगते का? नाही सांगत. बरोबर आहे. हा, का होईल? आन्सर्स. व्हेरी गुड. ठीक आहे. दुसरं काय आहे? लिहा, अपियर. ठीक आहे. दुसरं काय आहे? अपियर म्हणजे प्रकट होणे. आय अपियर्ड इन 10th स्टँडर्ड, आय अपियर्ड इन 9th स्टँडर्ड. समजलं? आय विल बी अपियरिंग टू नेक्स्ट स्टँडर्ड इन 11. आफ्टर दॅट complete your 10th standard and I will be appearing next 11th standard. ओके, समजला? म्हणजे काय होईल? अपियर म्हणजे प्रकट होणे. अपियर म्हणजे प्रकट होणे. ठीक आहे. याचं काय होईल? अपियर्ड. का होईल इकडे? अपियर्ड. V3 का होईल? अपियर्ड. का होईल इकडे? अपियर्ड. ठीक आहे. इकडे का होईल? अपियर्ड.
हा ठीक आहे. बिफोर का होईल अपेरिंग अपियरिंग. बिफोर का होईल अपियरिंग. ठीक आहे. V5 का होईल बेटा appears. appears हाँ, to concentrate, focus. Your eyes is focus on four towards means दिशा चार. म्हणून म्हणता ना मीनिंग माहित पाहिजे. विदाउट मीनिंग माहित होईल का? वोकैबुलरी अधूरा ज्ञान होगा वोकैबुलरी का, तो पूरा क्या होगा इंग्लिश का क्या होगा, पूरा वीक होगा. बराबर है. तो इसलिए मैं क्या कहता हूँ वोकैबुलरी ज्यादा वोकैबुलरीचा शॉर्ट फॉर्म वोकॅब्स. समजला? हा. तर याला काय होणार V1 appear. V1 म्हणजे प्रकट होणे. appeared before appearing. V5 appears. Okay, continue with me next word. Approach. ओके. अप्रोच म्हणजे का जवळ पोहोचणे. बरोबर आहे. अप्रोच म्हणजे का जवळ पोहोचणे. अप्रोच म्हणजे जवळ पोहोचणे. ठीक आहे. अप्रोच म्हणजे जवळ पोहोचणे. ठीक आहे. V2 का होईल अप्रोच. ठीक आहे. V2 का होईल अप्रोच. V3 अप्रोच का होईल अप्रोच. V3 का होईल V4 अप्रोचिंग. V4 का होईल अप्रोचिंग. ओके. V5 का होईल अप्रोचेस. ओके. अप्रोचेस. ठीक आहे. ओके. wrote down this V1. Okay, now continue next word. Okay, arrange. Arrange म्हणजे आपल्या शाळेमध्ये आज मुलं प्रोग्राम अरेंज करणार आहे. म्हणजे काय होईल व्यवस्था करणार ना. अरेंज म्हणजे व्यवस्था करणे. म्हणजे समजते का? नाही. अरेंज म्हणजे व्यवस्था करणे. मीन्स आता व्यवस्था करणे म्हणजे का तेच तर मी मराठीत फक्त वर्ड आहे व्यवस्था करणे. त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कर कोणता केलाय पहा. व्यवस्था करणे म्हणजे का इंग्लिश मध्ये अरेंज करणे. तर ट्रान्सलेट झालाय. मराठी आहे, इंग्लिश आहे. तर डायरेक्ट इंग्लिश मध्ये सोचून तुम्ही काय करता मराठीतून सोचून इंग्लिश बोलता. हिंदीवाले तसेच करतात. काय करतात हिंदीमध्ये सोचतात मग डायरेक्ट इंग्लिश मध्ये बोलतात. तर आपण काय करायचं डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश सोचायचं. आता मग तुम्हाला माहित झाला हा अरेंज म्हणजे काय होते व्यवस्था करणे. समजला? विषय संपला ना. व्यवस्था करणे. तर तुम्हाला माहित झालं याचा मिनिंग मराठीतला मिनिंग माहित आहे व्यवस्था करणे. पण इंग्लिश मध्ये काय आहे अरेंज करणे. बरोबर आहे. त्या वर्डला रट्टा मारायचा आहे का? नाही. रट्टा मारण्यावाले काही समोर जातील नाही. समजून घेणे. ठीक आहे. अरेंज. दुसरं काय होईल अरेंजिंग. दुसरं इथं V5 काय होईल बेटा अरेंजेस. का होईल इकडे अरेंजेस. लिहा. ओके. लास्ट वर्ड एक ओके. लास्ट वर्ड अराइव. ठीक आहे. का होईल अराइव. ठीक आहे. अराइव म्हणजे आगमन होणे. काय होते अराइव म्हणजे आगमन होणे. का होईल V2 का होईल अराइव. V3 अराइव. का होईल V4 अराइविंग. का होईल बेटा अराइविंग. V5 अराइव्स. दैट्स नाइस. ओके. का होईल अराइव्स.
झालं. दुसरं आहे फास्ट मूव्हर. फास्ट का होईल? आगमन होणे. अराइव्हिंग म्हणजे एखादी चीफ मिनिस्टर, एखादा समजा मोठा कार्यक्रम आहे, त्या चीफ मिनिस्टरचं आगमन होतं म्हणजे जवळपास आता इकडे पहा, जर जर प्रोग्राम असेल, त्या प्रोग्राम मध्ये चीफ मिनिस्टरला आपण का केलं इन्व्हाइट केलं. तर इकडे काय होते? मेसेज येते पब्लिकला, आपल्या ऑडियन्सला मेसेज येते. काय येते की चीफ मिनिस्टर, ऑनरेबल चीफ मिनिस्टर विल बी अराइव्हिंग एज सून एज पॉसिबल इन दिस प्लेस. म्हणजे अराइव्हिंग होता म्हणजे काय होत आहे? जवळपास म्हणजे आगमन, जवळपास तो व्यक्ती येता म्हणजे अराइव्हिंग होत आहे. समजला? म्हणजे आगमन होणे. समजलं? अराइव्हिंग. कधी माहिती झालं याचा अर्थ? नाही. तर नेक्स्ट कोणता आपला वर्ड? आस. आस म्हणजे का? विचारणे. ठीक आहे. आस म्हणजे का? विचारणे. लास्ट वर्ड आहे बिलकुल एंडे. आपला जो पिरियड आहे बिलकुल आता खतम होईल. ठीक आहे. आस. आस म्हणजे का बेटा? विचारणे. आस म्हणजे का? विचारणे. आस म्हणजे का? विचारणे. तर V2 का होईल? आस. V3 आस. ठीक आहे. V4 आस्किंग. जसा येईल तसा. आस्किंग नसेल ऐकले ना आपण त्यांना ऐकावायचं. आस्किंग आहे भाऊ, आस्किंग आहे, विषय खतम. ठीक आहे. तर प्रमोशन बिघडवायचं नाही. समजलं का? आस. समजलं? नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट आस. समजलं? आजच्या पुरता इतकाच आपण बाकी उद्याला बघू. एनी डाऊट? एनी ऑब्स्टॅकल्स? एनी प्रॉब्लेम? नो डाऊट? आर यू कन्फर्म टू टुडे with happiness to be attended my class? Okay, so thank you. and आपण उद्याला बघू नेक्स्ट टाइम, नेक्स्ट सेशनला. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि शेअर करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं. ठीक आहे. ओके, थँक्यू.